देशभरात जेन झी आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील विविध भागात विद्यार्थ्यांचे मोर्चे निघतच आहेत। त्यातच स्वातंत्र्य दिन, नागपंचमी आणि ईदसारखे महत्त्वाचे सण तोंडावर आले आहेत। या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी वर्धा पोलिसांनी सज्जता दाखवली आहे। वर्धेतील बजाज चौकात पोलिसांकडून भव्य दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आलं। यावेळी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर तसंच अग्निशमन दलाच्या बंबातून पाण्याचा मारा करण्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। यासोबतच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एअर फायरिंगचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं। आंदोलनादरम्यान कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीनं रुग्णवाहिकेतून रुग्णालयात कसं हलवायचं याचंही प्रात्यक्षिक घेण्यात आलं। या सरावात वर्धा पोलीस दलातील मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष अधिकारी कर्मचारी सहभागी झाले। दरम्यान मॉकड्रिल सुरू असताना वाहतूक पोलिसांनी बजाज चौकातील वाहतूक वळवली। मात्र अचानक सुरू झालेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला आणि चौकात गर्दी जमली। अखेर ही केवळ दंगल नियंत्रणाचं प्रात्यक्षिक असल्याचं कळताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। तर आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वर्धा पोलीस दल पूर्णतः सज्ज असल्याचं या मॉकड्रिलमधून स्पष्ट झालं। अंमलदारांचा एक घटनास्थळी येण्याचा रिस्पॉन्स टाईम तसेच सर्व सुरक्षित जे काही साहित्य लागतं त्यांच्यासाठी ते सर्व आहे का याबाबत आपण पडताळणी केलेली आहे। तसेच याची प्रॅक्टिस आपण बजाज चौकात घेतलेली आहे आणि या प्रॅक्टिसच्या दरम्यान मुख्यालयाकडील RCP पथक, त्यामध्ये पुरुष आणि महिला, तसेच जमावाला दाखवण्यात येणारा बॅनर, तसेच अग्निशमन दल नगरपालिकेचं, तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनासुद्धा आपण या ठिकाणी पाचारण करून त्याचं संपूर्ण प्रात्यक्षिक केलं। तसेच पोलीस अंमलदारांना जे काही आहे अश्रुधुराचे नळकांडे फोडण्याची प्रॅक्टिस पण आपण या ठिकाणी केलेली आहे आणि हे सगळं लाईव्हली आपण बजाज चौक या ठिकाणी केलेलं आहे।